शूटिंगच्या सेटवर रंगणार आहे जांभई पुराण. त्यामुळे तुम्ही सज्ज व्हा आळस घालवणाऱ्या हास्य अनुभवासाठी. जो अनुभव घेऊन मंचावर येतात आपले अतरंगी हास्यवीर. म्हणजे तुम्हाला सांगतो मी, तो जो मी एक सिनेमा केला ना त्याच्यामध्ये धर्मेंद्र जी होते, अमिताभ बच्चन जी होते आणि आपले विजू खोटे होते. विजू खोटे आपले मराठी असल्यामुळे त्यांची माझी दोस्ती जाम भारी झाली. आवरी दोस्ती झाली तर त्यांच्या घोरात येतात ना, घोरावर ना तो घोरा सुद्धा मला बघित का फुर्र करायचं. खोटे नाही आवरी ओळख झाली. आता लयच सिनियर आहेत का नाही, म्हणजे आपल्या अवकात पण नाही त्यांच्या बाजूला बसायची. आता बसा बसा, आता बसून झाले. सिनियर म्हणजे काय, किती वर्षापासून काम करतायत माहिती आहे. यांनी मला इंडस्ट्रीत आणला का नाही. म्हणजे मी असं फिरत होतो तर म्हणजे चल इंडस्ट्रीत, तर असंच घेऊन आणले पिक्चरमध्ये. खायची गोष्ट नव्हे. म्हणजे तुला सांगतो त्या काली इंडस्ट्रीत लोक यांच्या मागे लागले होते. दादा तुम्ही हिरो बना, हिरो बना. दादा हेट मी हिरो बनतोय. रोज रोज कोण येणार शूटिंगला. म्हणजे एका सेटवर ना 2 दिवसाच्या पुढे हे गेलेच नाही. तेवढंच काम त्यांचं. रिस्पेक्ट काय तेव्हा शपथ मी बघितलेल्या डोळ्याने माझ्या. म्हणजे हिरो हिरोईन तिकडनं आलं आणि दादा तिथं दिसलं की लगेच तो उभं राहायचं. हिरो हिरोईन माहिती आहे तुला. हा रिस्पेक्ट म्हणजे. आता आपल्या हिरोईननी बिर्याणी आणलात, कोणा मुलं खायला भेटली, दादा मुलं खायला भेटली. एवढा रिस्पेक्ट आहे त्याला माहिती आहे. म्हणजे काय. चलो 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 ब्रेक ओव्हर. ए ब्रेक ओव्हर आहे चला. रसिका मॅडम चला. ओ बिर्याणी क्वीन चला. सर मी तुम्हाला तेच सांगते, प्लीज प्लीज जरा लवकर सुरू करूया. तुम्हाला माहिती आहे ना माझा आउट टाइम आहे. हो करूया सगळं करूया. हो टुडे इज माय हबीज बर्थडे सो आय हॅव टू गो फॉर हिज बर्थडे पार्टी. सो एकच मिनिट सांगणार, सगळं करणार. एकच मिनिट. विराज विराज. हा सर. सांगा सगळ्यांना ब्रेक ओव्हर आहे. हा सर. हा सर काय हा सर, लवकर सांगा, सगळं आवरून घ्या. मी जरा. हा सर ऐका ना, ब्रेक ओव्हर आहे. रेडी आहात का तुम्ही? हो आम्ही सगळं रेडी आहोत. काय झालं आम्ही तर लयच भारी तयार आहे. म्हणजे तुला सांगतो कॅमेरा रोल बोलायच्या आधीच आमचे एक्सप्रेशन रोल होतात. आवर आम्ही तयार आहे. चला मग. बाय द वे तुझं नाव विराज आहे काय? हो. म्हणजे जन्मापासून विराज नाव आहे की टेक्निकलला विराज बदलून तुला ठेवलं? जन्मापासूनच आहे. अच्छा. पप्पाचं नाव काय तुझ्या? सुष्मिता. त्याला सांग आम्ही तयार आहे, रेडी आहे. सांग त्याला. विराज, विराज तू बिर्याणी खाल्लीस? नो ना, इट्स माय हॉबीज बर्थडे. जायचं. सो प्लीज जरा स्पीड लावा शूटला. मॅडम मॅडम हबी म्हणजे तुमच्या कुत्र्याचं नाव आहे काय? हबी 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 म्हणजे कुत्र्याचं नाव आहे काय? हबी म्हणजे हजबंड, माझा नवरा. सॉरी काय ते युबी टूबी असतं ना, तसं मला वाटलं हबी आहे काय. अच्छा तुमच्या नवऱ्याचा वाढदिवस होता म्हणून आम्हाला बिर्याणी खायला घातली. या तुम्ही खाल्लीत ना सगळ्यांनी? म्हणजे काय सागल्याने दाबून बिर्याणी खाल्ली. तुम्हाला सांगतो मॅडम, म्हणजे तुम्ही जयवंत वाडकर, सोनाली कुलकर्णी आणि प्राजक्ता माली इंडस्ट्रीत ना 4च माणसं माहिती आहेत. त्यांना काही ना काहीतरी खायला घेऊन येतात. मला फक्त 3च माहिती आहेत. प्राजक्ता माली पण आणते. नाही आपण जर अफवा पसरवली ना तर त्या दडपणाखाली उद्यापासून आणेल का. आपण कसा सामाजिक दडपण देत राहायचं. प्रसाद ओगनी काय मनापासून पार्टी दिलेली आहे. ते हास्य जत्रेतले कलाकार आहेत ना, 3 वर्ष सामाजिक दडपण खाली करत होते. पार्टी द्या. त्यांची बायको मंजू आहे ना, ती बोलली अरे परश्या पार्टी दिलीच की नाही. तेव्हा कुठे त्यांनी पार्टी द्यायला. हास्य जत्रेच्या कलाकारांच्या चेहऱ्यावर पार्टी दिसत होती दिलेली माहिती मध्ये प्रत्यक्षात दिसत होत. म्हणजे तुला सांगतो सेटवरती पहिल्यांदा बिर्याणी काय, बिर्याणी म्हणजे उत्तम तुमच्या हातची बिर्याणी. थँक्यू. म्हणजे त्याच्या सेटवर खूप लोक बिर्याणी आणतात. ऍक्च्युली काकानी एकदा बिर्याणी आणली होती. काका कोण? काका खन्ना, राजेश खन्ना. हा अरे म्हणजे त्यांनी काही झालं, त्यांना मूड आला. त्यांनी सेटवरती एकदा अशी पुलाव घेऊन सांगितला. हा पुलाव घेऊन आले तर मला बोलले, मला काका बोलले. ऍक्च्युली ते मला पण काका सांगितलं बाई मला पण काका बोलायचे. तर मला बोलले काका खान्ना, काका खान्ना, काका खान्ना. मी बोललो मी बिर्याणी खातो, मी पुलाव नाही खात. तरी पण ते काका खान्ना, काका खान्ना. तेव्हापासून त्यांचं
नाव पडलं काका खन्ना. काका खन्ना म्हणून त्यांचं नाव काका खन्ना पडलं. मग खन्ना जे त्यांनी आडनाव लावलं ते टाइमपास म्हणून काहीच आपलं काय करायचं खन्ना लावूया असं होतं. नाही सर म्हणजे आमचं दादा कसं सिनियर आहेत का नाही. असू देत ना सिनियर. त्यांनी मला इंडस्ट्रीत आणलाय का मी असं जायत होतो कुठेतरी चल इंडस्ट्रीत असं घेऊन आलेले आहेत का म्हणजे वैदा रहमान सुरैया बरोबर काम केलेलं आहे त्यांनी देवाना बरोबर पत्ते खेळायचे. नाही बंकच नाही मी डिस्को मोरे आणि डिस्को मोरे आणि योयो अरुण अशी नाव आहे. आमच्या दोघांची नाव आहे. मी डिस्को मोरे. बरं ठीक आहे आपण आता करूया ज्या कामासाठी आलोय आपण तो करूया का. बाकी सगळं मस्त आहे. हा आपण आता सीन करूया. छान सीन करूया. हा हा चला आधी मला सगळ्यांना सीन समजू दे. विराज. हा सर. तो जो आपला हिरो तिकडे ओठांची आबादुबी खेळतोय ना त्याला सांगा इथे यायला. हा सर सॉरी सर मी बोलवते सर. चला ना सर रेडी आहे सगळं. ओके ओके आलो आलो आलो. चला ना लवकर. बाय मिस यू किस यू. ऑर्डर सर. ऑर्डर. सलीम बडीशेप सीन आधी सांगू मी. एकच मिनिट सर. खूप महत्वाचा सीन आहे आणि इंटरेस्टिंग सीन. सोनं मस्त करा एकदम इंटिमेट करा असं पॅशनेटली सीन करा. आणि तुम्ही रामू काका डिस्को मोरे मला ह्यांनी इंडस्ट्रीत आणलाय का नाही. आहात सीन मध्ये आहात तुम्ही. नाही तिकडे जाऊन बसा. पाणी बिनी लागलं तिकडे जा. नक चल सर तुम्ही इकडे या ना. हा इथे बस. ऐका हे अरुण तुम्हाला तुमचे 4 सीन ऑलरेडी झालेले आहेत. हा तर हे आता तुम्हाला जे सांगतील की मला मंगळसूत्र द्या अंगठी द्या तर तसं तुम्ही प्रत्येक गोष्ट द्या त्यांना. नो प्रॉब्लेम. आलंय का लक्षात. कराल का. अरे माहिती काय टेन्शन घ्यायचं नाही माहिती म्हणत. हा चल यांची प्रॉपर्टी कुठे. विराज देते मी देतो सर हे सगळ्या ह्याच्यात पाणी वगैरे लागेल आता. ओ चला इथे चला इथे त्यांनी आणली ना इंडस्ट्री. हा ठीक आहे ना बसा ना. सिनियरचे का स्पॉट बॉय आहेत मला कळत नाहीये. चला चला आपण सीन करूया. तुम्ही सगळं बघून घेतलंय ना. हा ठीक आहे चलो. आणि तुम्ही दोघं मॅडमचा पहिला डायलॉग झाला की पहिल्या डायलॉगला 2 काउंट घ्यायचे आणि मागणं इकडनं यायचं आणि मागणं इकडनं तिकडे बाहेर निघून जायचं. ओके कळलंय. चलो 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 टेक करते टेक करते. हा हा चला चला पाया वगैरे. काय काय ऑल द बेस्ट ऑल द बेस्ट. अरे ए चक दे इंडिया. अरे हो चला 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 यार टेक करूया यार. चला पोझिशन्स. का हसताय. मला ते आठवलं काय. मी पंजाबी एक फिल्म केली होती ना तेव्हा डिरेक्टर पोझिशन बोलला की हिरोईन रुसून बसायची. मला योग नाही आला त्या पिक्चर मध्ये. मी लेट आलो ना इंडस्ट्री मध्ये. काय संबंध आहे असं. पोझिशन बोलला की मला. अरे हो अरे नका हसू का. अहो योयो अरे सिरियस सीन आहे हा. श्याम डोंट लाफ. सॉरी सर सॉरी आय एम रेडी सर. हा चलो रेडी. या सर या चला. रोल साऊंड रोल कॅमेरा रोलिंग सर ऍक्शन. थांब ना. आता का तपन आता का आलास. किती वाट पाहिली रे किती वाट पाहिली. जाताना एकदा मागे वळून पाहिलं असतंच तर दिसलं असतं रे तुला माझ्या डोळ्यात. दिवस रात्र फोन करत होते मी तुला. हे रामू काका फोन उचलून मला सांगायचं साहेब घरी नाही आहेत म्हणून. पण मला माहिती होतं तू तिथेच होतास. हतबल झाले होते रे मी. काय करणार होते. मला वाटायचं एखाद्या उंच कड्यावर जावं आणि संपवावं. तुला काय वाटतं मी तुझं काहीच विचार करत नाही. रामू काका कट का बोललात तुम्ही. जांभली आली ना मला म्हणून. ओ जांभळी. जांभली. अहो जांभळी मी बोलणार ना कट.
ही डिरेक्टर आहे की नाही? जांभली खराब दिसणार ना? अरे जांभली ते मी बघीन ना काय खरं. त्यांना बोलू नको. जे काय बोलायचं ते मला बोला. पाणी घ्या ना सर. अरे पण नाही ते सिनियर आहेत ना, त्यांनी मला इंडस्ट्रीत आणलाय. अरे हो, पण ते कट कसं काय बोलतात? हे ऐका ना दादा नंतर इकडे काय करताय? इकडे काय हा बघा काय आहे, तुम्ही जांभली दिली त्याचा प्रॉब्लेम नाही आहे त्यांना, तुम्ही कट म्हटलात ना तो प्रॉब्लेम आहे त्यांना. कसं आहे म्हणजे एखादा डायरेक्टर माते असं तर आपण नाही माती काय बोलताय हो? तुम्हाला नाही सर, तुम्हाला नाही. काही झालं, मी बॉम्बे टू गोवा एक फिल्म करत होतो ना, तेव्हा अमितजी आणि महमूद भाई हे त्या सीन मध्ये होते. मी बरोबर त्यांच्या माग होतो. ते एक सीन ऍक्शन बोललं तर मी असं मी बोललो तर ते बोलले डोंट डिस्टर्ब. अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. जांभली आणि लघवी अजिबात थांबवायची नाही, करून टाकायची असं म्हणणं. आता तुम्हाला जांभळी किंवा लघवी आलेली आहे? नाही आली ना, मग सीन करूया का आपण? नका देऊ प्लीज, सीन करूया. ओके हा चला, फर्स्ट मार्क. रेडी सर. हा एक ए तुमच्या आईला रे, तू का लागलाय पायाला? नाही, मग काय ऍक्टिंग करतेस? यांनी सांगितलं. कशाला? दादा बोले डिटेलिंग करा. कोण दादा? दादा काय डिटेलिंग करा? ऍक्च्युली मी काल सीन वाचला तर मला काय असं वाटलं नाही, बोला आपण इस सीन को उठाएंगे थोड़ा. उठाएंगे वगैरे ना, तुम्हाला उठवेन मी. काही डिटेलिंग वगैरे करायचं नाहीये कोणीच. मी सांगेन डिटेलिंग करायचं आहे किंवा नाही करायचं. कळलंय का तुम्हाला? यस. थोडा संभल क्या बेटा, नॉर्मल करना भी. ओए नॉर्मल बिरमल काय? कुछ नाही करणार. डिटेलिंगच नाही. डिटेलिंग हेच आहे, यायचं निघून जायचं, हेच तुमचं डिटेलिंग आहे. आणि तू कशाला धरलायस? तिच्या हातात आहे ना. नाजूक आहे ना. नका हसू, काही हसू नका. नाजूक असू दे, काही असू दे, नाही ती नाजूक. तिच्याकडे द्या. चला तिकडे. चला तिकडे जा. सर माझा आउट टाइम आहे. हो मला माहिती आहे रसिका मॅडम, मला माहिती आहे, सगळं माहिती आहे. चला आता तुम्ही विराज, तो आपला ऍक्टर तिथे नक्की काय बघतोय ना ते बघा. त्याला इथे बोलवा. त्याला सांगा आपण शूट करायला आलोय. सर सांगा. सर झालं ना, रेडी आहे सर. बाय मिस चला ना सर. ऑर्डर सर. सलीम बडीशेप. वन सेक. रेडी सर, चला लेट होत आहे. रेडी सर. त्याचा फोन काढून घ्या कोणीतरी. सॉरी सर, तुम्ही चिडू नका. चला टेक करूया. यस सर. प्लीज टेक करूया. येस सर. रेडी. चला रोल साऊंड. रोल कॅमेरा. रोलिंग सर. ऍक्शन. थांब ना. आता का तपन? आता का आलायस? किती वाट पाहिली रे मी तुझी. आता ना एकदा मागे वळून पाहिलं असतंस तर दिसलं असतं रे माझ्या डोळ्यात तुला. दिवस रात्र फोन करत होते मी तुला. हे रामू काका फोन उचलून म्हणायचे साहेब घरी नाही येत, पण मला माहित होतं तू तिथेच होतास. हतबल झाले रे मी. मला वाटलं एखाद्या उंच कड्यावर जावं आणि तिथून संपवून टाकावंस. तुला काय वाटलं मी तुझा काय विचारच करत नाही? रामू काका आपण अरे यार काय मी बोलले काय? चिडतं कसलं? चिडतं काय? मी बोललं काय? सर त्याला बोलू नका ना. त्याला बोललो का म्हणजे कसा बोलतो तो? सिनियर आहे. ज्युनियर आहे. मला बोला काय बोलायचं. अरे पण तुम्ही केवढी मोठी जांभई देतात ते कॅमेरा समोर. पण तुम्हीच म्हटलात ना जांभई दिल्यानंतर काहीच फरक पडणार. अरे काहीच फरक पडणार म्हणून एवढी मोठी जांभई देईल. बरं मी कट बोलल्यावर माझ्यावरच चिडतात. कोण बोलला कट बोलतात ते? मला वाटलं कोण बोललाय ना. प्लीज हे असं करू नका यार. त्याला फ्रेश करा. त्यांना एक मिनिट. त्यांच्या तोंडावर पाणी मारा. काम करा दादा. काहीतरी करा. पटकन करा. इकडे तिकडे कुठे जाताय आता?
इकडे काय आहे? हे जरा तुम्ही बसा ना. आलाय का? बसा ना. ओंकार सर काय हो जायचंय तुला माहितीये बाई मला पण जायचंय थांब जरा. कुठला तरी शॉर्ट घ्या आणि सोडा सर मला. झालंय तुम्ही फ्रेश आहात? सर आता नाही टेन्शन नाही बिंदास करा काय आळस problem? नाही देणार तुम्ही? काही प्रॉब्लेम नाही आळस देणार नाही हे तुम्ही आळस देऊन सांगताय. चेक करते अभि. काय मी आहे? काय बोलते सर, एक मिनिट इथे या ना सर. काय आहे? इकडे या सर, इकडे या ना अरे सर. काय हो घाबरवतेस तू आता मला काय इथे? सर मी काय बोलते, ते म्हातारे झालेत सर, त्यांचं वय झालंय ना सर, तर त्याच्यामुळे ते दमलेत आणि त्यांनी बिर्याणी खाल्ली आहे ना, तर ते जांभई देत आहेत सर. सर ते दिसणार टेक मध्ये, आपण रसिकाचं क्लोज घेऊया ना सर. पण ते लागणार ना सजेशनला. फक्त हातच दिसणार आहे ना सर त्यांचा. अरे हा सॉरी तुझं नाव नक्की विराज आहे? हो सर. मग तू हुशार कशी? सर ते फक्त आम्हाला दोघांना टायफॉइड झालं होतं बस. त्यांना सांग, त्यांना बाजूला हा, काढ सर. आणि रसिका मॅमना सांग. चालेल. रसिका मॅम Yes. तुमचा क्लोज आहे इथे या. येस येस हा, येस इथे क्लोज आहे. बेस्ट बेस्ट सर ओ पटकन क्लोज ओ घेऊन करा. ओ दादा ओ यो यो काही गरज नाही हे करायची हा वगैरे काही गरज नाहीये. तुम्हाला फक्त हात आणायचाय मध्ये, आळस द्यायचाय, आळस द्या, काही प्रॉब्लेम नाहीये, फक्त आवाज करू नका. अच्छा क्लोज लाव. तुम्ही नाही आहात, काही क्लोज लागलाय वगैरे करू नका, तुम्ही नाही आहात. हा विराज, हा सर. तो जो तिकडे खानदेशचा मदन आहे ना, त्याला विचार क्यू तरी देशील का बाबा तिकडे बसून? हो सर विचारते सर. का विचार बरं. सर चला ना क्यू. बाय 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 बाय. काय काय सर? क्यू द्याल सर? यस सर यस सर. प्लीज इथे क्यू द्या. बसून हा खूप एनर्जी आली आहे तुमच्यात, खूप एनर्जी आली. येतो सर. चला येस सर. चला चला टेक करूया. चला फर्स्ट मार्क. सर ऍक्शन म्हणा सर पटकन. एकच मिनिट, मला आत्ता आठव मगाशी काय केलंस रे तू जाताना? खोकलास. ते नॅचरल वाटलं पाहिजे ना सर. तुझं नॅचरल सगळं बाहेर काढेन मी आधीच सांगतोय. काही नाही, नॅचरल एवढंच आहे, इकडनं यायचं आणि जायचं. बेटा टेंशन नहीं लेने का अभी. तुम्ही मला टेन्शन नका घ्यायला लावू, तुम्ही करा तुमचा. डायरेक्टर को नहीं मांगता है तो काय को टेंशन लेने का, तुम प्लान करो. हाँ डन. जा जा. सर सर रेडी. सर प्लीज सर लवकर लवकर. चला रे चला चला चला. रोल साऊंड, रोल कॅमेरा, ऍक्शन. आमना आता का दप्पन? चला चला. आता का आलायस? किती वाट पाहिली रे मी तुझी. जाताना एकदा मागे वळून पाहिलं असतंस तर मी सांगितलं तुला. मी किती फोन केले, दिवस रात्र फोन करत होते मी तुला. या रामू काकाने फोन उचलून सांगितलं साहेब घरी नाहीयेत, पण मला माहिती होतं तू तिकडेच असणार. मी काय करणार होते हतबल. अरे कटेड यार, अरे कशाला जांभई देतेस तू रसिका? सो सॉरी सर. सर हे तोंडावर जांभई देतात, मला जांभई नाही येणार का? कोणीतरी फ्रेश करा. ए मदन ये इथे उठ. शॉर्ट ठेव तो. रेडी सर. रेडी सर काय रेडी सर? चल तुझ्या इथे क्लोज काढून घेतो. यस सर यस सर. सलीम. नको तो सलीम, खड्ड्यात गेला सलीम. बडीशेप हवी. कशाला बडीशेप हवी? क्लोज आहे, इंटिमेट सीन आहे ना. कॅमेराला वास जाणार आहे का तुझा? सहन करेल कॅमेरा, जो तोंडाचा जो बिर्याणीचा वास येतो आहे ना तो सहन करेल. सॉरी सर. त्याला द्यायचं आहे फक्त एवढाच आहे शॉट. हा नीट द्या. बेटा क्लोज है, बड़ी सब काय को खाता है ना, इतना क्लोज. यो यो यो. चलो. ए तू नको येऊ रे, तू नको येऊ. तुझं मी नंतर करतो. मग अशी का खाजवलंच असशील कॅमेरा समोर? सर ते एकदम आतून आलं सर. ते तुझं आतलं सगळं दाबीन मी राजा, मी आधीच सांगतोय. तू जा तिकडे, परत येऊ नको. जा. सॉरी सर. तुम लोग कपड़े चेंज करो अभी. ए ए ए थांब रे, कपडे चेंज करू. चलो रोल साऊंड, रोल कॅमेरा, रोलिंग सर. ती आई आहे, तू नको ना बाबा जांभई देऊ आता. सर रोल कॅमेरा, ऍक्शन. तुला काय वाटतं मी तुझा काहीच विचार करत नाही? रामू काका, अंगठी घाल, घशात घालती अंगठी आता. कटेट. का जांभई देतोयस? कशासाठी जांभई देतोयस मला कळत नाहीये. तोंडावर जांभई देत आहेत सर. अरे पण हे तोंडावर जांभई देताय तर तू कशाला देतोस? तू ऍक्टर आहेस ना.
जांभई संसर्गजन्य असते सर, काय करणार मी? अरे मला का सांगतोय जांभई? तुम्हाला पण आली सर. बस चला, सगळे त्या बिर्याणीमुळे होत आहे. हिने कशाला बिर्याणी आणली मला खरंच कळत नाही. एक्सक्यूज मी सर, इट्स माय हबीज बर्थडे. माझ्या नवऱ्याचा बर्थडे कोण होता. आहे तुझा हबी? कोण आहे? अझिमोशान शहनशाह आहे तुझा हबी. कशाला आणतेस? पपई बनवून आली आहेस एकतर आणि बिर्याणी आणतेस. खरंच कळत नाहीये मला कोणाबरोबर शूट करतोय मी. सर चिडचिड करू नका, इकडे या सर. तुम्हाला ना का तिकडे घेऊन जातेस ना मला खरंच कळत नाही. तिकडे नाही का बोलताय? एक मिनिट सर, मी काय बोलते सर, सगळे जांभई देत आहे, सगळ्यांना आळस आलाय. माहिती आहे मला. सर सगळ्यांना चहा पिण्यासाठी ब्रेक देऊयात काय? आणि मग शूट काय करायचं? शूट आपण ते शार्प शूटर आहे त्याचा घेऊयात का? त्याचा टेक घेऊन टाकू, क्लोजच आहे ना त्याचा फक्त. तुझं नाव नक्की विराज आहे का ग? हो सर. तू हुशार कशी काय मला कळत नाही. सर ते फक्त मला टायफॉइड झालं. बस आजपासून आपण तुला गोस्वामी म्हणूया. चल चल चल, सगळ्यांना चहा पाजा आणि त्याला बोलवा, शूटरला बोलवा. मी आले त्याला बोल. सगळ्यांनी चहा प्या. सगळ्यांनी चल तिकडे, चल तिकडे, चल तिकडे. तुझा आणि तुझा अभिनय ना तिकडे त्या कोपऱ्यात. एटा बटर बोल ना चाय. ए बटर, ए बटर. स्वतः बुडना चहा आणि स्वतःला खाना. वा 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 वा, फारच छान रंगलं हे जांभई आख्यान. अतिशय सिनियर मोस्ट परफॉर्मन्स. मजा आली. बघूया हास्यरसिक कशी दाद देतात. प्रसादा, इतकी मोठी टीम असताना सुद्धा अत्यंत परफेक्टली कोऑर्डिनेटेड स्किट होतं. म्हणजे कुणी कुणाचं वर ओव्हरलॅप केलं नाही किंवा गोंधळ झाला नाही. फार सुंदर पद्धतीने प्रत्येकाने आपापलं कॅरेक्टर पकडलं होतं आणि उत्तम कोऑर्डिनेशनचं सादरीकरण होतं. मजा आली खूप. अरुण मोरे नेहमीप्रमाणे, ओमकार मस्त एनर्जी होती, शिवा मस्त. थँक्यू सर. रसिका तू ऍक्च्युली पपई सारखी दिसतेस आणि शाम्या मस्क मेलन सारखा दिसतोय. शाम्या तुझ्या परफॉर्मन्समुळे मला असं वाटलं की इथून उठावं आणि त्या झाडावर जाऊन बसावं, बघावं त्या फार इंटरेस्टिंग. शाम्या काहीतरी वेगळंच केलंस, बहारदार, मजा आली, वंडरफुल. सई, फन परफॉर्मन्स होता. श्याम दादा, स्किट एकीकडे आणि तुमचा व्हिडिओ कॉल एकीकडे. सिरियसली. आणि ते जे काही मधले मधले एक्सप्रेशन्स होते, म्हणजे आम्ही तुम्हाला ओळखतो म्हणून आम्हाला ते जास्त भावतं. फारच काहीतरी वेगळंच होतं आज. मजा आली त्याची. आणि मला 3 लोकांचं विशेष अभिनंदन करायचं, कौतुक करायचं. ते म्हणजे हरीश, मृणाल आणि कार्तिक. छोटेसेच पार्ट्स होते पण त्यांनी त्यांचा प्रेझेन्स आपल्याला नक्कीच फील करून दिला. सो या, मस्त, व्हेरी नाईसली डन टीम वर्क. येस येस येस.